काय सिलेंडर मिळत नाही आहे, म्हणजे एवढं टेन्शन आलं आहे ना, जरी भरलेला असला तरी बाबा जपून वापरायचं आहे भान आहे आता सध्या. तर सिलेंडर महाग झाला, सगळ्या वस्तू महाग झाल्या, म्हणजे आपला सीझन जो असतो ना तो आपण बंद नाही करत. तर कच्च्या कैरीचं मी लोणचं बनवलं आहे. अगदी उतरवलेल्या कैऱ्या होत्या, सुटलं ना तोंडाला पाणी. तर हा सीझन असतो कोकणामध्ये आणि बऱ्यापैकी अगदी माणसं कामाला लागली असतात की शेणाच्या गोवऱ्या असतात, लाकडं भरणं असतं, त्यानंतर फळं असतातच सीझनची, जसं की आंबा आहे, फणस आहे. तर कच्चा फणस असतो, त्याची कोवरा म्हणून भाजी बनवली जाते आणि आंब्याचं लोणचं ही साठवणूक असते, पावसाळी साठवणूक असते. ही कोकणात प्रत्येक वर्षी केलं जातं आणि हा महिना आहे तो वाळवणं वगैरे करण्यासाठीच असतो, असं आहे. म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे. तर ठीक आहे. आता हे लोणचं मी कशाप्रकारे बनवलं त्याची रेसिपी ते तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये सगळं अगदी सविस्तर सगळं शेवटपर्यंत बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊन अगदी पुसून घेतल्यात. पाणी जरासुद्धा ठेवायचं नाही आहे, नाहीतर लोणचं खराब होतं. तर आणि त्याच्या अशा फोडी करून घेतल्यात. आता फोडींना मीठ लावून घ्यायचं आहे आणि एक 4 ते 5 तास तसंच ठेवून द्यायचं आहे. तर मीठ जास्त प्रमाणात लावायचं, कारण लोणचं वर्षभर टिकतं म्हणून. आणि हे बघा अशा प्रकारे मीठ लावून घ्यायचं आहे आणि मी मीठ एक 5 ते 6 तास मीठ लावून असंच हे बघा झाकून ठेवलं आहे. आता ह्याला छानपैकी मीठ लागलेलं आहे आणि लोणचं नेहमी काचेच्या बरणीत करावं तर छान राहतं. आणि आपला नेहमीचा पूर्वापार चालत आलेला बेडेकर मसाला, लोणचं मसाला, तर याचा मी वापर केला इथे. आणि आता या फोडींना मी हा मसाला लावून ठेवते. तर या मसाल्यामध्ये सगळं काही असल्यामुळे वेगळं काही कुठला पदार्थ किंवा कुठलाही मसाला लावायची गरज लागत नाही. तर हे बघा ह्याच्यामध्ये हे सगळं काही आहे मसाल्यामध्ये. तर छान मिक्स करून घेतला आहे आणि आता हा मी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. आणि एक असतं की भरतानाही बरणीसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची, त्यामध्ये सुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे, नाहीतर लोणचं खराब होतं. तर हे बघा भरून झालं आहे. आता पुढची प्रोसिजर आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तर एक अंदाजाप्रमाणेच मी तेल घेतलं होतं, गरम केलं. हे बघा छान अगदी उकळी आल्यासारखं झाल्यानंतरच मी गॅस बंद केला आहे. आणि गरम तेल कधीही लोणच्यामध्ये घालायचं नाही, त्यामुळे थंड झाल्यानंतर आता इथे मी हे तेल घालणार आहे. तर लोणच्याच्या वर अगदी तेल भरलं पाहिजे, तर ते लोणचं अजून छान राहतं, छान मुरतं आणि छान चवही येते. तर अशा प्रकारे लोणचं बनवून बघा. हा व्हिडिओ माझा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा लोणच्याचा प्रकार कसा वाटला आणि तुम्ही कधी लोणचं बनवलं आहे का. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.